भिंगारमध्ये भक्तीचा महासागर. तिरंगा प्रतिष्ठानच्या वतीने रेणुका माता पायी दिंडीचे भव्य स्वागत. 23 वर्षांची अखंड सेवा परंपरा जपणारे शिवाजीराव दहीहंडे. अहिल्यानगरच्या भिंगार परिसरात भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. हरिभक्तपरायण चौगुले महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रेणुका माता पायी दिंडी सोहळ्याचे तिरंगा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तिरंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव दहीहंडे यांनी सपत्नीक दिंडीचे स्वागत करून वारकऱ्यांप्रती आपली सेवाभावी भावना व्यक्त केली. यावेळी वारकऱ्यांना फराळ, केळी आणि पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्सचे देखील वाटप करण्यात आले. तर हरिभक्तपरायण चौगुले महाराज यांचा शॉल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे गेली तब्बल 23 वर्ष अखंडपणे हा स्वागत उपक्रम राबविला जात असून वारकरी संप्रदायाप्रती असलेली श्रद्धा आणि सेवाभावाची परंपरा शिवाजीराव दहीहंडे सातत्याने जपत आहे. यंदाही भिंगारमध्ये रंगलेल्या भव्य रिंगण सोहळ्याने भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली. टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य वारसा आहे. समाजात समता, बंधुभाव, सेवा आणि अध्यात्माची शिकवण देणाऱ्या या परंपरेचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संस्कार रुजण्यास मोठी मदत होत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगी कैलास गव्हाणे, विठ्ठल दळवी, वसंत भिंगारदिवे, सदानंद नागापुरे, श्यामभाऊ परदेशी, विजय गोरवणे, संतोष देवतरसे, गणेश येणे, बाळासाहेब मांढरे, उमेश खडके, तोडमल सर, संजय सपकाळ, संतोष बेरड, शैलेश रोकडे, बाबासाहेब नागापुरे, बोराडे सर, संतोष हजारे, अतुल गुलदगड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या स्वागत सोहळ्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या भिंगार शहरामध्ये तिरंगा सामाजिक प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रेणुका माता पायी दिंडी सोहळा मानुरी ते पंढरपूर असा प्रवास या रेणुका माता पायी दिंडी सोहळ्याचा आहे. आणि भिंगार शहरामध्ये आल्यानंतर आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करत असतो. जवळजवळ आज 23वं वर्ष आहे की आम्ही त्यांचं स्वागत आणि त्यांना अल्प उपहार असो. प्रथम त्यांना आम्ही महाराजांनी आम्हाला काही गोष्टी सुचवल्या आणि त्यावेळेस आम्ही त्यांना पावसात अडचण येऊ नये म्हणून जवळजवळ 18 बाय 20चं टेंट त्यांना देणगी स्वरूपात दिलं. त्यानंतर टाळ आणि मृदुंग दिले. त्यानंतर झेंड्याचे पताकेसुद्धा त्यांना आम्ही एक वर्षी देण्याचं काम, पंढरपूरला आमचं सर्वांचं दर्शन घडू द्या यासाठी आम्ही सर्वतोपरी त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं. त्यांच्याकडे पाण्याचं टँकर नव्हतं. पाण्याच्या टँकरसाठी सुद्धा आम्ही जवळजवळ 51,000 रुपये त्यांना पाण्याच्या टँकरसाठी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्याचं काम आम्ही केलं. आणि पांडुरंगाचा आशीर्वाद या निमित्ताने आम्हाला 100% भेटतच आलेला आहे. इथून पुढेही भेटेल. रिंगण सोहळा तर आता भक्तिमय वातावरण चौगुले महाराज इथं भिंगार शहरात आल्यावर हे पंढरीचं वातावरण, आता सर्वांनाच पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, परंतु त्यांनी आम्हाला इथंच दर्शन घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्याच्यामुळे ते इथं आल्यानंतर सगळं भक्तिमय वातावरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी रिंगण सोहळा घेतात, अभंग घेतात. अभंगातून आम्हाला घंटाभर तर काही सुचत नाही की आम्ही आहे कोणच्या भानात आहोत. ते भान गेल्यावानी होऊन जातं. घंटाभर असं वातावरण होतं की आम्ही पंढरपुरातच आहोत. ते आमचं दर्शन होऊन जातात. असं त्यांच्या माध्यमातून आम्हाला पंढरीचं दर्शन घडतं. या पायी दिंडी सोहळ्याचं गेली 22 वर्ष तिरंगा प्रतिष्ठान व सर्व या ठिकाणचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते या दिंडी सोहळ्याचं अगदी जल्लोषात स्वागत करतात. आणि या दिंडी सोहळ्याला दरवर्षी सुंदर असं आयोजन करून मदत करतात. कारण कोणताही नियम करणं सोपं आहे नाही बाप, परंतु तो नियम चालवणं अवघड आहे. नामदेव महाराजांनी नियम केला
परंतु भगवान परमात्म्याला सांगितलं की तुझ्या हातात आहे, चालू ठेवायचं. नामा म्हणे केशी राजा आणि केला केला नियम चालव माझा. तसं मी अखंड कोट ब्रह्मणाने परमात्म्याला दरवर्षी 2 वेळा दर्शन घेतो. एक वेळेस माझं स्वतःच आणि दुसरं दर्शन या तिरंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे असणारे शिवाजी भाऊ दहीहंडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते. त्या कार्यकर्त्यासाठी एक वेळेस दर्शन घेतो आणि सांगतो, पांडुरंगा माय बाप्पा, माझ्या या कार्यकर्त्यांना, माझ्या भाऊंना उदंड असं आयुष्य दे, अशी त्यांच्या हातून वारकऱ्याच्या सेवा घडण्यासाठी त्यांना बळ दे आणि दरवर्षी अशी वारकऱ्यांची उत्तराउत्तर सेवा वाढत जाऊ, एवढी दयाघन परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी 2 शब्द संपवतो.